स्वामी संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संघर्षानं, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणानं, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं आणि या आई यमुना मातेच्या कुशीत वसलेल्या धुळे नगरीतील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाच्या सभागृहामध्ये मंचावर उपस्थित मान्यवर परीक्षकगण आणि माझ्या माय मराठीच्या तमाम प्रेरणादायी शिक्षक हो. नवे शिक्षण नवे विचार, नवे शिक्षण नवे विचार, नव्या युगाचा नवा आधार, ज्ञान कर्तृत्वाचा होळी संगम, एनपीने उजळेल भारतीय परिवार. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत, जो विषय प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याशी जोडलेला आहे, जो विषय भारताच्या नव्या स्वप्नांशी, नव्या वाटांशी आणि नव्या युगांशी जोडलेला आहे. शिक्षण म्हणजे फक्त गुणांची शर्यत नाही, शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचं एक जागृत देवस्थान सारखं आहे. शिक्षणाने माणूस बदलतो आणि याच भावनेने आपल्याला सुद्धा पुढे कार्य करायचं आहे. कारण जेव्हा देशाचं शिक्षण बदलतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या राष्ट्राचं भविष्य सुद्धा उज्ज्वल होतं. आणि हाच संदेश देत 34 वर्षानंतर भारताने एक नवं मात्र सर्व समावेशक असं शिक्षण धोरण स्वीकारलं. अगोदरचं जे शिक्षण होतं याच्यातली आणि याच्यातली तफावत काय, तर याच्यासाठी मला असं वाटतं की एनईपीची गरज का निर्माण झाली. तर अगोदरचं शिक्षण हे आपलं फक्त परीक्षा केंद्री आणि गुणकेंद्री झालं होतं, मात्र ते जीवन केंद्री नव्हतं. पण या एनईपी मध्ये आता विद्यार्थी केवळ रटणार नाही, तो विचार करणार, त्याच्यामध्ये सर्जनशीलता, तार्किक क्षमता, मूल्यधिष्ठित शिक्षण असलेला विद्यार्थी घडवण्याचं काम होईल. आणि म्हणूनच तब्बल 34 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे तयार झाले आणि 29 जुलै 2020 रोजी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामध्ये, त्या भारत मंत्रिमंडळामध्ये ते मंजूर करण्यात आले. ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर मातृभाषेतून शिक्षण, मूल्यधिष्ठित आणि कौशल्याभिमुख विषय आणि शिक्षकांचा सन्मान ही या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची 3 प्रमुख शक्तिशाली स्तंभ आहेत. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल झालेला आहे तो आधीचा शैक्षणिक धोरण होता 10+2 आणि आताची जी रचना बदल झाली त्याच्यात आहे 5+3+3+4. म्हणजेच या शिक्षण धोरणामध्ये जवळजवळ विद्यार्थ्यांच्या वयांच्या विकासाच्या नुसार त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. याच्यात पहिली जी स्टेज आहे ती आहे फाउंडेशनल स्टेज. याच्यात 3 ते 8 वयोगट असलेले विद्यार्थी हे खेळ, मनोरंजन, अनुभव आणि निसर्गाच्या सानिध्यात शिकतील. दुसरी आहे प्रिपरेटरी स्टेज. या प्रिपरेटरी स्टेज मध्ये विद्यार्थी साधारण 8 ते 11 वयोगट असलेले विद्यार्थी संकल्पनांवर आधारित शिक्षण घेतील. तिसरी आहे मिडल स्टेज. याच्यामध्ये 11 ते 14 ही वयोगट असलेले विद्यार्थी हे प्रकल्प आधारित आणि प्रयोगशील शिक्षण घेतील. आणि चौथी स्टेज जिला आपण सेकंडरी स्टेज म्हणतो, याच्यामध्ये 14 ते 18 वयोगट असलेले विद्यार्थी हे त्यांच्या कृतीनुसार, शोधानुसार त्यांना स्वातंत्र्य आहे आणि त्या पद्धतीचा अभ्यास करू शकतात. आणि म्हणून ही रचना केवळ अभ्यासक्रम बदलत नाही, ही रचना केवळ अभ्यासक्रम बदलत नाही तर शिक्षणाचा दृष्टिकोनही बदलते. हे धोरण केवळ शिक्षण बदलत नाही तर शिक्षणाचा आत्माही बदलते. त्याचबरोबर या नवीन शिक्षण धोरणामध्ये इयत्ता 5वी पर्यंतचं शिक्षण हे मातृभाषेतून शिक्षण असावं. कारण मूळ ज्या भाषेत विचार करतं, मूळ ज्या भाषेमध्ये शिक्षण घेतं त्या भाषेतून त्याला अधिक चांगलं समजतं. आणि म्हणून या फक्त भाषेचा किंवा संस्कृतीचा विषय नाही तर हा आपल्या भाषा आणि संस्कृतीचा अभिमान देखील आहे असं मला वाटतं. याच्याही पलीकडे जाऊन आताचं शिक्षण म्हणजे एनईपीने दिलेलं शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित नसून याच्याही पुढे हे शिक्षण जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचं जीवन कौशल्य, मूल्य शिक्षण, संस्कार आणि मूल्यधिष्ठित आणि उद्योजकतेकडे जाईल. ज्यात विद्यार्थ्यांना कोडिंग असेल, व्होकेशनल ट्रेनिंग असतील किंवा त्याच्याही पलीकडचं सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, स्पोर्ट्स हे सगळ्या गोष्टी तो शिकणार आहे. आणि म्हणून या शिक्षणाचा केंद्रबिंदू हा रटणं नव्हे तर घडणं हा होईल. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आणि उद्दिष्ट म्हणजे शिक्षकांना दिलेला सन्मान आहे. कारण एनईपीने शिक्षकांना एक नवीन नाव दिलं ते म्हणजे नेशन्स बिल्डर. कारण या नेशन बिल्डरच्या माध्यमातून शिक्षकांना अविरतपणे सातत्यपूर्ण असलेले वेगवेगळे प्रशिक्षण असतील, त्याचं मूल्यांकन असेल, तंत्रज्ञानाचा वापर असेल, याच्यावरती सुद्धा भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं शिक्षक तो दीप अमर ज्ञानाचा, शिक्षक तो दीप अमर ज्ञानाचा, विद्यार्थी तो किरण उजळाचा.
आणि NLP सांगते स्पष्ट, शिक्षकच खरा निर्माता भारताचा, शिक्षकच खरा निर्माता भारताचा. याच्या पलीकडे जे उच्च शिक्षण आहे, या उच्च शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा NLPने वेगवेगळ्या विषयांमध्ये बहुविषयक अभ्यासक्रम निर्माण केला. या बहुविषयक अभ्यासक्रमामध्ये जे तंत्रज्ञान असेल, ऑनलाईन वापर असेल, त्याचबरोबर डिजिटल लर्निंग, डिजिटल लायब्ररी या संकल्पनेच्या माध्यमातून सर्वांसाठी शिक्षण उभं केलं. याच्यात एक विषय, एक मर्यादा नाही तर अनेक विषय आणि अनेक संधी निर्माण केल्या. आणि म्हणून मित्रांनो, NLP 2020 हा फक्त एक सुधारणा नाही तर एक शैक्षणिक क्रांती आहे. आणि या शैक्षणिक क्रांतीसाठी मला असं सांगायचं वाटतं, एज्युकेशन इज नॉट जस्ट अबाउट एम्प्लॉयमेंट, इट इज अबाउट द एम्पॉवरमेंट ऑल्सो. कारण नेल्सन मंडेला सुद्धा म्हणतात की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच वी कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्व शिक्षकांना एक नागरिक म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून आम्हाला हा बदल घडवायचा आहे. याचं अग्रदूत व्हायचं आहे, याचा केंद्रबिंदू व्हायचा आहे आणि याला पुढे न्यायचं आहे. आणि अशी पिढी आम्हाला निर्माण करायची की ज्या पिढीमध्ये फक्त शिक्षित नाही, सुशिक्षित नाही, उच्च शिक्षित नाही तर आम्हाला यशस्वी सुद्धा नाही, त्याच्याही पलीकडचा सुसंस्कारित, सुजाण, सजग आणि जबाबदार नागरिक घडवायचा आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. भारताचे माजी निवडणूक आयुक्त श्रीमान TN शेषन साहेब श्रीमती शेषन यांना घेऊन बाहेर निघाले. जाता जाता रस्त्यामध्ये गाडी थांबली. गाडी थांबल्याबरोबर त्यांचं श्रीमती शेषन यांचं लक्ष एका झाडावर गेलं. झाडाला अतिशय सुंदर असं घरटं लागलेलं होतं. श्रीमती म्हणाले की मला हे घरटं पाहिजे, घरात मला ते सजवायचं आहे. श्रीमान यांनी ऐकलं, ड्रायव्हरला सांगितलं. ड्रायव्हर गेला, जवळ मेंढपाळ होता, त्याने सांगितलं, मात्र तो व्यक्ती ते द्यायला तयार नव्हता. तेव्हा स्वतः श्रीमान गेले आणि सांगितलं की मी तुम्हाला हे घरटं देऊ शकत नाही, कारण ते या फुलांची आई परत येईल, ती बघेल आणि कदाचित ते मला पटणार नाही. मग तेव्हा श्रीमान शेषन यांना विचार पटला की जे विचार या मेंढपाळाच्या मनात आले ते माझ्या का नाही. म्हणून आम्हाला केवळ यशस्वी, शिक्षित, सुशिक्षित, उच्च शिक्षित नाही तर सुसंस्कारित पिढी घडवावी लागेल. आणि घडवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्व शिक्षक म्हणून करू शकतो. आणि म्हणून शिक्षकांसाठी ज्ञान की ज्योति जलाते हैं, ज्ञान की ज्योति जलाते हैं, अज्ञान को दूर भगाते हैं, संस्कारों का दीप बनकर जीवन को सही राह दिखाते हैं, जीवन को सही राह दिखाते हैं. धन्यवाद.